नमस्कार. गीतांजली स्वादिष्ट आहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कारल्याची भाजी ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि ही भाजी अजिबात कडू लागत नाही. ही 4 मी कारली घेतलेली आहेत. त्याचं पुढचं आणि मागचा देठ असं काढून घ्यायचं आहे आणि ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मी एका पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. 2 ग्लास पाणी घातले. मीठ घातलं आहे त्यामध्ये. आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे, म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे. ही कारली मी मधून चिरून घेते आहे. त्याचे 2 पार्ट करून घेणार आहे. आपल्याला ही कारली पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. मी सर्व कारली पाण्यामध्ये घालून घेत आहे. हे पहा, ही सर्व कारली आपण घालून घेतली आहेत पाण्यामध्ये आणि आता ही शिजून झालेली आहेत. त्यामध्ये मी लिंबाची फोडही टाकलेली आहे, कारण पातेल्याला बाजूला काळं होत नाही त्यामुळे, आणि कारल्यालाही एक छानशी चव येते. आता ह्या सगळ्या बियामधल्या आपण काढून घेणार आहोत. ह्या बिया काढून झाले की कारल्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेत. कारली मी चिरून घेतलेत. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी साधारण हे 3 चमचे तेल घालून घेते आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेतले. आता आपल्याला फोडणीसाठी मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे. हे चांगलं तडतडलं की हिंग घालून घेणार आहे. हे सर्व आपण छान परतून घेऊया. छान असा सुगंध सुटतो असा. आता कांदे घालून घेणार आहे. हे 4 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. या भाजीला कांदा आणि टोमॅटो हे भरपूर वापरायचं. कांदा हा छान मऊ होऊन द्यायचा आहे. अशा प्रकारची जी भाजी करतो तर ते कारल्याला अजिबात कडवटपणा येत नाही. हे पहा, अगदी छान असा तांबूस रंग आला आणि कांदा हा छान परतून झालेला आहे. आता टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो 3 घेतलेले आहेत. मोठ्या आकाराचे आहेत टोमॅटो आणि तेही बारीक चिरून आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आता टोमॅटो आणि कांदा हा एकत्र करून घ्यायचा आहे. टोमॅटो अगदी गळेपर्यंत मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त शिजला आहे टोमॅटोसुद्धा. आता त्यामध्ये मी मसाले घालून घेते आहे. हा घरचा केलेला मसाला घालून घेते आहे. हळद घालून घेते आहे आणि लाल मिरची पावडर घालून घेणार आहे. एक बेडगी मिरची पावडर रंगासाठी घालून घेते आहे आणि एक तिखटासाठी लाल मिरची पावडर घालून घेते. त्याचबरोबर धना पावडर घालून घ्यायची आहे. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर थोडासा आमचूर पावडर चवीनुसार घालून घेतलेला आहे, थोडीशी आंबट अशी चव येण्यासाठी. तुम्ही चिंचाचा कोळही घालू शकता. हे छान एकत्र करून झालं की मग हे चिरून घेतलेली कारली घालून घ्यायची आहेत. कारली ही बारीक चिरून घ्यायची आणि ती सर्व एकत्र करून घ्यायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आपण कारली शिजवून घेताना मीठ घातलंच होतं, तर त्या अंदाजाने ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे सर्व एकत्र करून झालं की चवीनुसार गूळ घालून घेणार आहोत. वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली कारल्याची मस्त अशी भाजी करून तयार झाली आहे. ही भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन आहे, ते प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.